आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाने सगळे गरीब प्राण यांच्या परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मत्तेमध्ये 8 अध्याय 2 पासून जर आपण पुढे वचन घेतलं, एका कुष्ठरोग्याचा विश्वास. आता आपण आरोग्य जर पाहिजे असेल किंवा आपल्या जीवनामध्ये तो समोरच्या व्यक्तीवर आपला विश्वास पाहिजे. तर हा कुष्ठरोगी येशूकडे आला आणि येशूचा जो विश्वास होता तो त्याने व्यक्त केला. आणि तिथे विचारण्यात आलं की आपली जर इच्छा असेल तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहे. तर वचन आणि पहा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडला. त्यांना म्हणाला, प्रभूजी अरे आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ. काय सांगितलं? प्रभूची आपली काही इच्छा. आपण येतो जेव्हा प्रार्थना करतो आणि देवाला सांगतो मला हे पाहिजे, मला बरं पाहिजे, मला अमकं पाहिजे. पहिलं प्रथम प्रभूकडे येत असताना एक सांगायचं, ती म्हणजे तुमची इच्छा. जेव्हा आपण देवाच्या इच्छेवर जीवन जेव्हा घालतो तेव्हा देव त्याची इच्छा आपल्याला बरोबर देत असते आणि त्याच्या इच्छेने आपलं जीवन एक अद्भुत चमत्कारामध्ये वाढत असतं. नेहमी देवाची इच्छा आपल्या हर एक व्यक्तीसाठी महत्वाची. तेव्हा त्यांनी जेव्हा हात पुढे केला, स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे शुद्ध लागले. त्याचा कुष्ठ जाऊन शुद्ध. देवाची इच्छा आपल्या हर एक व्यक्तीसाठी. आता ह्या 6:44 पित्याची इच्छा आहे म्हणून आपल्याला इकडे बोलवलं. जर पित्याची इच्छा नसेल तर तुम्ही इकडे आले नसते. हालेलुया. मग त्यावेळेला तो आला तिकडे आणि प्रभूने सांगितलं, माझी इच्छा आहे तू शुद्ध आणि शुद्ध. एक दिवस या प्रार्थनेमध्ये एक बाई आहे. तिला डॉक्टरने सांगितलं की कुष्ठरोग आहे. काय काय सांगितलं? हा, कुष्ठरोग. तर त्यांनी सांगितलं तुम्ही प्रार्थनेत प्रभू तुम्हाला शुद्ध करेल. ती बाई कुष्ठरोगाने शुद्ध झाली, बरी झाली. मग हळूहळू प्रार्थनेची निंदा करणे. कधी कधी आम्ही हा स्वभाव काय, तुम्ही प्रार्थनेत आले ना, बरे झाले तर देवाचे आभार मानायचे. आमचे पण नाही म्हणून मी साक्षा घ्यायला बघत नाही. दुसरं, देवाने तुम्हाला बरं केले तर देवाच्याच मागे राहायचं, तेव्हा तुम्ही बरोबर राहते. पण जर तुम्ही बरे झाल्यानंतर माणसाच्या मागे राहणार तो तुम्हाला भडकवणार. तुम्ही विसरून जाणार की देवाने मला बरं केलेलं आहे, ते विसरणार. आणि बरं झालेली जी ताकद आहे त्याच्यामध्ये दुष्ट आत्म्याची ताकद आहे. आणि ज्याचं अन्न खालं त्याच्यावर लागत. कधी पण मी मला सांगतो, कृतज्ञ राहा. ज्या व्यक्तीने माझ्यासाठी काहीतरी केले ते भूतकाळ कधी विसरायचे. ते धन्यवाद आहे, नवीन जीवन आहे. नंतर काही वर्षानंतर देव शेवटला विचारेल की तुला मी बरं केलेलं, तुला माझ्या आता गौरव नाही करायचे म्हणून तुला आता उचलून घे. अचानक मग मनुष्य हे जग सोडून जात, भविष्य सोडून. हे अनेक लोकांची सिस्टम आहे. पहिला आजार मरणासाठी नाही. आपल्याला जेव्हा एक परमेश्वर काहीतरी चांगल्या गुणाचा अनुभव देतो, देणगी देतो, आरोग्य देतो, सामर्थ्य देतो, ज्ञान देतो, बुद्धी देतो, कार्य देतो, मुलं बाळ देतो, तेव्हा ती मुलं देवासाठी वापरायचं, की तुमच्यासाठी नाही. कारण ती का तुमच्यासाठी दिली की तुमच्या द्वारे तुमचं नावाचा औषध धार्मिकता. मला आता माहिती की
मी या परिस्थितीत राहील आणि मी प्रभूच्या वचनात राहील की सुवर्ण सगळे ते प्रभूचं काम आहे मला पण माहिती. पण आज प्रभूने या कामासाठी घडण केली, निवड केली. त्यामुळे हे पवित्र शास्त्र घेऊन पुढे. मला माहिती नाही पवित्र शास्त्र काय नक्की आहे. कोणी बायबल दाखवलेच नव्हतं, बायबलचे अनुभव दाखवलेले नसते. मात्र एक दाखवलेलं होतं, याने ठोक मारला तर याला तू पण मार. हे समाजाचे शिक्षण आहे. चल त्याने उलट बोललं तू पण उलट बोल, काय टेन्शन आहे. हा स्वभाव होता, मनुष्याचा एक स्वभाव होता. तसं काही गोष्टी केल्या नाही. आमच्या वडिलांची शिस्त भरपूर चांगली. मी जर कोणाशी मुलाशी भांडण केलं असेल तर मला फटका बसला, तू गेला नसता. तसं स्वर्गीय पित्याच्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला शिकायच्या. की आम्हाला काय शिकायचं हे सांगतो की येशू आम्हाला आरोग्य कसं देतो, देवाची इच्छा. आता काही वर्ष अगोदर माझ्या छाती पोटात दुखत होत, इतका आजार, मी 11 डॉक्टर चेक केले पण कधी येशूकडे वळाला नाही. आणि त्यानंतर मी जेव्हा कुणीतरी सांगितलं आमच्या मावशीचे तू जा प्रार्थनेला काबू, गेलो अनुकरण आहे. 2-3 ठिकाणी प्रार्थनेत फिरलो, पण असं नाही याची असं नाही, नफरत नाही. जे चुकत असेल ते सांगणार हे चुकले, हे बरोबर नाही. कारण मी माणसाशी मैत्री संगत करत नव्हता. माझं एकच आहे, दिवाण 15:13, येशू माझा मित्र. मित्र सगळे असे आहेत, पण स्वर्गीय मित्र नाही ना. तुमच्याकडे सगळे मैत्री मित्र भेटेल का नाही. माझी शाळेची मैत्री बरोबर, ही सगळी माझी काम करणारी मैत्री बरोबर, सगळे मैत्री मित्र भेटतात. आणि मग तिथे असा एक परिणाम ते कामाचा, कारण या जगाचे आहे. पण येशू ख्रिस्त, मला नाही माहिती किती लोक येशू ख्रिस्ताला मित्र म्हणून म्हणतात. कारण योहान 15:13 शिष्याला त्याने सांगितलं तुम्ही माझे मित्र आहे. पण आज कितीतरी लोक येशूचे शत्रू आहेत. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो तुमच्यात पाप आहे तर तुम्ही येशूचे शत्रू आहे. किती लोक पाप करतात ना ते येशूचे शत्रू, आणि जे किती लोक चांगलं करतात ते येशूचे मित्र. हालेलुया. मित्र कोण असले पाहिजे आणि मित्र का असले पाहिजे? चांगल्या कामासाठी, चांगल्या कार्यासाठी, चांगल्या स्वर्गासाठी, चांगल्या शिक्षणासाठी. शिक्षण घेताना देवाचं वचन हे नेहमी सांभाळतो. आता मला सुद्धा प्रभूने नवीन जीवन दिलं म्हणून मी त्यासाठी प्रभूसाठीच माझं जीवन. मी तुम्हाला नेहमी सांगतो योहान 3:3, इस्रायलचा जो गुरु होता, हा इस्रायलच्या गुरुचं जीवन होतं. येशू ख्रिस्त त्याला सांगते नव्याने जन्मल्यापासून कोणी देवाच्या राज्यात. अरे तुमच्या शरीरासाठी सगळं खाणं पिणं हे सगळं वस्तू आहेत, शरीरासाठी सगळं आहे. पण तुमच्या आत्म्यासाठी काय? काय आहे आत्म्यासाठी? काहीच. सगळे निराश. येशूचा मार्ग असा आहे ना, येशू ख्रिस्ताचा, ते दुःखाच आहे. दुःखानंतर सुख आहे. योहान 16:20. पहिलं तुम्हाला दुःख येईल, पण दुःखच तुम्हाला, येशू ख्रिस्त पहिलं दुःख घेतलं नंतर सुख. मानवापासून दुःख येतात, देवापासून सुख आहे. योगने काय सांगितलं, देवापासून सुद्धा सुखच घ्यायचं का दुःख? योगचं पुस्तक वाचायला तुम्हाला टेन्शन येईल बरोबर. योगच्या पुस्तकाला माणसाला चिंता वाटते. कशाला? त्याची दुःख आपल्या अंगावर आहे. ती वाचलं तर मला अंगावर लागेल. कोणत्याही माणसाला ना पहिलं दुःख सहन. जेव्हा तुम्ही उन्हामध्ये काम करतात, किती गरमी असेल तेव्हा दुःख आहे की नाही? पावसाळ्यात तुम्ही कामं करतात, भले पाण्यामध्ये दुःख आहे की नाही? थंडीमध्ये किती थंडी असेल तरी कामं करतात, थंडी आहे की नाही? तसं देवाने दिलेली एक जबाबदारी आहे. ती दिल्यानंतर ती करणं आमचं कर्तव्य आणि भाग आहे, आणि आम्हाला करावं लागते. मी माझं हा विचार येतो कधी कधी, मी कार्य कसं केलं. खरोखर येशू जिवंत परमेश्वर आहे. माझ्या गाडीत कधी कधी पेट्रोल नसायचं, पण मला जायचंय प्रार्थनेला ओसायला. मग पाणी असू दे, वादळ असू दे, भरलेलं असू दे, तरी मी गाडी. मला नाही वाटत की किती लोकांनी एवढं केलं असेल आपल्या इथे, ते नाही बाहेर केली असेल कष्टाची काम, पण फार खतरनाक परिस्थिती म्हणून मी कार्य केलं.
एका बाजूला विजा चमकतात, एका बाजूला झावळ्या पडतात, एका बाजूला झाड पडतात, तिकडून घुसते, तिकडून उतरते, तिकडून घुसते, पण मात्र प्रार्थना सोडली. एकदा मी सागरसेनला प्रार्थना करायला गेली. त्या सागरसेनला अंकलला देवाच्या घरी गेली. त्याचा विश्वास होता, त्याने लेटर पण लिहिलेला आहे. त्याच्यात सांगितलं देवा तू मातीत मला स्वर्गात देणार मी प्रार्थनाच नाही. हे केंद्र बांधलं तुम्हाला माहिती त्याबद्दल गोष्ट एवढा कंबरभर पाणी असेल या पावसाच्या सीझन आणि पावसाळा संपलेला आणि इकडे ती जागा पडली आणि ही जागा आमच्याकडे दिसली बाबांनी दिली. तर त्यावेळेला तिकडे रोजरीची प्रार्थना काय लोक रोजरी प्रार्थनेचा दिवस काढतात. मला माहिती प्रार्थना कोणतीही असू द्या आहे ती चालली. तर तिकडे 2 मुली त्याला सिस्टर त्या तिकडे प्रार्थना करतो आणि अशा तुम्ही सांगत होतं की देवा ह्या जागा आशीर्वाद करण्यासाठी तू त्याची काही 36-25 पाणी शुद्ध दे. आता इथे कोण आशीर्वाद करणार? हालेलुया. तर मी विचार केला ते आशीर्वाद करणारा कोणच. पहिलेच समाजामध्ये नियम होते की पहिला पाणी मारला म्हणजे जागा येते एरिया बरोबर. पाणी मारला की जागा सगळी आशीर्वाद. हा प्रश्न माझ्याकडे आला. आता काय करायचं? वर बघत राहिलं, प्रार्थना चालू आहे, देवाकडे समर्पण केलं, सांगितलं तूच ते परमेश्वर आहे या जागेला आशीर्वाद करण्यास. ढग कसा आला साला ज्योतीपर्यंत थांबला. मी बघतो त्या ढगाकडे, यांची प्रार्थना चाललेली. हालेलुया. माझं लक्ष आहे आज आम्ही आशीर्वाद करायचे. चालेल देवाने देवीच्या पुढे तुम्ही निघालो ते दोघे प्रार्थना करत असलेल्या मुली दुसऱ्या होत्या त्या आणि दुसरं लोक सगळे आम्ही आले. अंकल आणि मी पुढे आले. जर आता जागेला आपण आशीर्वाद करू प्रार्थना केली फिरूया. या जागेत उतरलो छान एवढे मोठे मोठे थेंब. पाऊस आला का नाही जोरात असं आला आम्ही असं आला. अंकल तिकडे झाड होते तिकडे पहिलं प्रार्थनेचं जागा होती. आता त्या पहिल्या अगोदर झाड होत त्या झाडाखाली थांबले पावसाला आणि मी इथून मग थोडा पाणी कमी झाला म्हणजे भिजवलं असं नाही विचारलं भरपूर जोर असा इथून इथपर्यंत असं असं गेले आणि या जागेतून परत तिकडे जमलं जिथे श्वास आहे तिकडे प्रार्थना केली. धन्यवाद दिला परमेश्वरने. स्वर्गाकडे दृष्टीला प्रार्थना केली. श्वास तिकडे तर ती मुलगी होती. ती सांगते येशू ख्रिस्त वरून आला असा आला 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 असा 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 गेला आणि इथून असा परत वर गेला. म्हणजे जसं बघा योहान 15:4 म्हणजे आपल्यात येशू होता आणि येशूचं घर आहे नाही आपलं नाही. तर त्याने माझ्याद्वारे कार्य करायचं होतं. पण आपण मानवाच्या सांगण्याप्रमाणे की असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे मानवी नियम. पण ते नियम देवाचे वेगळे होते. ना जसं मी वर बघितलं तो येशू ख्रिस्त असा 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 बट येशू आला असा गेला आणि असं वर गेला म्हणजे मी होता ते माझ्या योहान 12:26 काळजी परमेश्वर करते आणि केली ती हे जी गोष्टी आहे तीच आम्हाला देवाची ओळख नाही किंवा देवाचे मार्ग नाही. कोण काय पण बोलतो काय पण सांगतो ना काय पण करतो कसं पण वागतो तसं नाही करायचं. पवित्र शास्त्र घ्या बरोबर. पवित्र शास्त्राच्या द्वारे कोणाची निवड केलेली आहे 15:16 प्रमाणे ते बघा. आपण कोणाची निवड केली ना केली त्यात देणं घेणं आपल्याला नाही गरज. पण आपल्याला मात्र गरज आहे की देवानी मला त्याच्या कामासाठी निवडले तर मला देवाची इच्छेने चालतं. हे कार्य माझं नाहीये. तुम्ही माझ्यावर विश्वास नका ठेवा पण देवावर विश्वास ठेवा. देवाने माझी निवड केली तुम्ही नाही मला निवडलं तुम्ही मला नेमली असं नाहीये. तर ह्या गोष्टी त्या अंकलने बघितली आणि काय गीत आहे म्हणजे तुम्हाला सांगू. आता तर चमत्कार हे थोडे कमी केले मी म्हणजे लोक किंमत नाही करत ना. मला जास्त द्यायला लागलं देवाला कमी त्यामुळे हळूहळू देवाला सांगतो तुमची इच्छानेच करत जा. एकदाच हे सगळे बरे झाले ना आले पण बघा सगळे बरे झाले ते पळाले विसरले. ज्यांचं सगळ्यांचं चांगलं झालं ना विश्वासला ते जुदासारखे केले. त्यासाठी मी काय सांगतो की पहिलं देवा त्यांना तू जवळ ठेव. जास्त जास्त प्रार्थना ठेव ना बरे झाला मग बरं कर. नाही तर एकदम बरोबर गोष्टी नाही.
तेव्हा 5वा अध्याय. सगळे बरे झाले. 10 कुष्ठरोगी होते. येशूने बरं केलं त्यांना. पळाले हळूच खाटलं घेतलं. अशी काही उदाहरण आहे. आपले लोक पण तसेच आहेत. तर ते शिक्षण घेताना आणि वचनाचं पालन करताना सांभाळायचं. कारण ही पहिल्यापासून ही चमत्कारी जागा आहे. आजपर्यंत तेच आहे. इथे कोणताही मनुष्याला तो कार्य करून चालणार नाही. कारण का ते त्याचा आशीर्वाद, त्याचा अभिषेक. आणि हे जे सगळं बनले बिना पैशाने बनले. बिना पैशाने म्हणजे मागून. आता पैसे कसे असतात, मागावं लागते की नाही. अरे कुठल्याही काम करायचं असेल ते पहिले टोपलं फिरवावं लागते. बरोबर. द्या 5,000 10,000 द्या. हे तसं नाही. हे हळूहळू त्याच्या इच्छेने, त्याच्या योजना, त्याचे मार्ग, त्याचं शिक्षण त्याच्याने झालं. आणि यामुळे देव अद्भुत चिन्ह चमत्कार ते करत आहे. तर असे घडत नाही. म्हणून हे सगळं देवाने दिले. आणि देवची एकदा तिथे लाद्या लावा लागली. आणि मधल्या हॉलमध्ये तो आला लाद्या लावायला सकाळी. आणि तू लाद्या लावायचा हे करायला तर तिथे समोर लक्ष गेलं त्याचं. कुठे? मधल्या हॉलमध्ये. मधल्या हॉलमध्ये लक्ष गेलं तर तिकडची भिंत पण क्रॅक झालेली आखी. त्याला सफेद कपड्यामध्ये येशू ख्रिस्त असा हात करून उभा आहे. तो हिंदू माणूस होता. तो त्याचे सेवक मी देवाला इकडे बघितलं. जरी घर त्याचा आहे तो तोच राहील. म्हणून कधी सांगतो लोकांना की इकडे बडबड करू नका. देव फिरत असते तर तुम्हाला मुश्किल. कारण देव जो फिरत आहे ना तेव्हा आपण नाही करायचं. कारण त्याच्या घरात त्याला हक्क आहे. तुमच्या घरात तुम्हाला हक्क आहे. हे माझा हक्क नाही ना. मी घाबरतो स्वतः या घरामध्ये. चुकून पुढे चालला तुम्ही माझ्या रूम मधून चालला ना पडतो घरी जायला लागलं तर पहिला मागे बघितलं धन्यवाद देईल. तेव्हा विसर बसवा मागे होऊन पटकन धन्यवाद देऊन. कारण आपण आपल्या विचाराने जातो. जिथे देवाला जागा दिली ना तिथे आपली. मोशेला काय सांगितलं? तर 7:33 काय सांगितलं? ज्या जागेला तू उभा आहे ती पवित्र भूमी आहे. पायात जोडी म्हणजे तिकडे जिथे देवाची जागा आहे तिथे आपली जागा आहे. जिथे मी वचन देतो तिथे भूल सुट नाही घालू शकत. निमित्त कोणत्याही गोष्टीला निमित्त ठेवतो. आणि ते निमित्त आहे ना म्हणजे नियम असतात ते आपल्याला सांगायचे. ते देवा हे तुझे नियम मला सांग. गोष्टीला 10 आज्ञेचे नियम दिलेले. पायातले जोडे काढायला पण सांगितलेले. मग जिथे देवाचा हक्क आहे तिथे आपला नाही चालणार. नाही तर आपल्याला उचलून फेकून दे. मग फार कठीण होतं. तर असं आहे आपल्या जीवनामध्ये योहान 15:1-10 वचन पाठ करायचं की आम्ही त्याच्यामध्ये नाही आम्हाला फेकून देऊ. आम्ही त्याच्यामध्ये आहे साचून. पहिलं शिक्षण देवाने दिलेले तेच घ्या आणि त्याच्यातून आपली प्रगती म्हणजे आपल्या हरेक व्यक्तीला काहीतरी अभिषेक वाशी चांगली गुण. आता ते अंकल जे होते ना तेव्हा मला एका व्यक्तीने सांगितलं की एक ब्रदर आला. त्यांनी प्रार्थना केली. त्यांनी रक्ताची उलटी केली. तो बरा झाला. मी सांगितलं नाही तो देवाच्या घरी चालला. तर सांगितले नाही त्या पास्टरांनी प्रार्थना केली असं तर. मी सांगितलं तसं नाही मला माहिती. आणि मी इकडे होतो. मी सगळं त्याला देव न्याय झालेला. तर मी तेव्हा नोंदणीच करायचं. मी जेव्हा नोंदणी केली आणि आला निघली तर देवाने मला दाखवलं की मी त्याला नेतो. तर त्याने दुपारी मुलीकडे देवाने कसं केलं बघा. त्याची मुलगी जी होती ना तिला बोलवलं. बायबल दे, एक पान दे, नाही पेन दे. त्या मुलीला काय वाटलं की बाबाने आता वचन काढायला सुरुवात केली. त्या माणसाने मला 11च्या सुमारास सांगितले की असं असं झालं. मी सांगितलं नाही त्याला देवाने देण्याच्या तयार. तर मी 2ची प्रार्थना केली. 2:25 म्हणजे माझ्या अर्धा तास ती प्रार्थना झाली. रोजची प्रार्थना करत त्यावेळेला तिथे स्वर्गीय दूताची जी प्रार्थना त्याच्यात आपल्याला सगळ्या गोष्टी शिकायला मिळते असं नाही. पण त्यावेळेला ती करायचा ना तर देवाने मला दाखवलं की मी त्याला नेतो. त्याला स्वर्गात घेऊन ते वही घेतलं, पेन घेतलं आणि बायबल घेतलं. तर त्यांनी आहे लेटर माझ्याजवळ लेटर आहे त्याच लिहिलेलं
तुम्हाला देवाची माती स्वर्गात येणार नाही. हीच प्रार्थना तुला स्वर्गात मिळेल. ब्रदर आल्यानंतर त्यांना खुर्ची ज्या थकून येतात, त्यांना बसायला नाही, एक त्यांच्यासाठी एक मध्यस्थी एक रूम ठेवा. त्या आल्यानंतर त्यांना प्रार्थना करू दे. अशा ठिकाणी वेळी ठेवा, अशा ठिकाणी टेबल ठेवा, अशा ठिकाणी प्रार्थना करते. सगळ्या नक्षा करून तसं त्या लोकांनी घरी ते नंतर बनवून प्रार्थना. पण आज काय करत प्रार्थना नाही, ते शेवटी तसं आहे. तर त्यांनी सगळं ते लेटर दिलं बनवलं. तर ह्यांना काय वाटलं की वचन काढायला काय. तर मी बुधवारच्या दिवशी प्रार्थनेसाठी गेलो आणि प्रार्थनेसाठी गेलो. त्याच्यानंतर त्या पोरीने बाबाचा बायबल घेतला. म्हणजे तेव्हा ते गेले देवाच्या घरी, रविवारी गेले, रविवारच्या दिवशी ते देवाच्या घरी. तेव्हा मला फोन आला इकडे, जेव्हा इकडे होता तेव्हा मला फोन आला भेटीवर 2:35 तर बाबा देवाच्या घरी अर्पण झालेलं होतं, ते गेले झालं. त्या टायमाला मी म्हणजे गेलो आम्ही नाईटची प्रार्थना ठेवली. मला आपण त्यांच्यासाठी नाईट प्रार्थना ठेवू, त्याचा आत्मा देवाच्या बरोबर राहू. आम्ही नाईटची प्रार्थना ठेवली, प्रार्थना वगैरे केली आणि मग बुधवारच्या दिवशी प्रार्थना बंद नाही करायची. त्यांचे प्रार्थना माझा काही झालं तरी प्रार्थना बंद नाही करायची. असं मुलींना सांगून मुली सांगितलं, निर्णय घेतले, ठीक आहे. मग ते प्रार्थना बुधवारच्या दिवशी मी गेलो आणि चालू केलं, कारण कॅन्सर. तर त्याला डॉक्टरने सांगितलेलं बिस्किट आणि पाणी पी. तर मी सांगितलं हे बघा, डॉक्टरचा उपाय करावा, पण येशूचा उपाय. ते नाकातून बोलायचे, म्हणजे आवाज त्यांना बोलता येत नव्हतं. तसं मला जेवण जात नाही. तर मी सांगितलं ठीक आहे. तर तिकडे चर्च होतं, तिकडे डॉक्टर आले त्याच्यापेक्षा. तर त्याचं पाणी आणि बिस्किट म्हणजे का डोक्याचं त्याच्यानं नाही, तुम्ही प्रार्थनेत आहे तर येशू जेवण देतो. बाबा आईने म्हणजे कसं आई तुमच्यासाठी मला जेवणाची प्लेट दे. मस्त कोंबडीचं मटण होतं, जेवण दिलं, अख्खं जेवण खाल्लं. बरं आता जेवले ना, जेवले की नाही. आणि बरेच महिने म्हणजे ते राहिले, ते जेवल्यानंतर बरेचसे महिने झाले. जेव्हा हा काळ शेवटचा होता त्यांचा, त्यावेळेची परिस्थिती. तर मग मी बुधवारी त्यांच्या घरी प्रार्थनेला गेलो. तेव्हा ते लास्ट स्टेपचे म्हणजे त्यांचं ते झालेलं होतं. ते झाल्यानंतर मी प्रार्थनेला गेलो बुधवारी. तर बुधवारी गेल्यानंतर ते बायबल त्या पोरीने घेतलं. त्याच्यामध्ये होती चिठ्ठी आणि ती चिठ्ठीची आधी त्या पेन चिठ्ठी ते ठेवलेले आहे. त्यामध्ये लिहिलेलं होतं प्रधानांसाठी असं करा, तसं करा, तसं. शेवटची इच्छा त्यांनी ती चिठ्ठी आणि ते रूम टाकणार. पण मी मध्ये गेले रूम मध्ये त्या पाय पण नाही ठेवला. कारण हे बघा, तुमचा ना माझा परिचय मजबूत आहे, दुसऱ्याचा एवढा नाही. तर मी ते एंट्री नाही करू शकतो. सांगितलं असू दे, देवाच्या राज्यामध्ये त्यांना मिळेल. तर अशी काही घटना झाली. मग ते लेटर दिलं, मला वाचून दाखवलं. मला त्याचं झेरॉक्स दिली, म्हणजे हे सबूत त्यांचं राहील की शेवटची इच्छा काय होती. तर तुम्हाला सांगण्याचा माझा हेतू असा आहे की तुम्हाला बरेच लोक असे सांगतील इकडे प्रार्थनेला जाऊ, तो ब्रदर नसतो, तो ब्रदर नसतो. तुमचा विश्वास देवावर पाहिजे, ना माझ्यावर ना दुसऱ्या कोणत्या ब्रदरावर. तो ब्रदर पण गेला, तो पण गेला, जो प्रार्थना करायला आलेला तो पण गेला. आणि प्रार्थना माझ्या जिथे होते तिथे अडथळे उत्पन्न केले, देवाने उचलला त्याला नाही. कारण बायबलचे जे नियम आहेत, म्हणून मी सगळीकडे प्रार्थनेला जातो. मला कोणी बोलवून मी जातो. मी त्याला पहिलं सांगतो या पास्टरांच्या अनुकरणामध्ये राहायचं. त्यांनी सांगितलं इकडे या, तरच तुम्ही इकडे या. त्याच्या न कळता तुम्ही इकडे येते, तुमचं नुकसान. मी कोणत्याही माणसाला कोणत्या प्रार्थनेला त्याला सांगतो जिकडे आहे तिकडे थांब, इथे यायचं तुम्हाला देवाने परमिशन दिलं नाही. त्यांनी परमिशन दिलं, त्याने सांगितलं की या प्रार्थनेत जा. आता आपल्या प्रार्थनेमध्ये किती लोक असे निघालेले आहेत, ते विपरीत गोष्टी करून भडकवायचं, त्या प्रार्थनेचं मिळते काय, जायचं तिकडे जा. प्रार्थना परमेश्वराची, प्रार्थना माणसाची नाही. पण भडकवीत प्रार्थना कामाची नाही. अन्न सुवार्ता शापित आहे, गणित करास एक देश साहस दिले. तर मी कुठल्याही ठिकाणी जेव्हा मला बोलवलं जाते प्रार्थनेला, मी प्रवचनासाठी काही ठिकाणी जातो,
फिलिंग, मोठे मोठे चमत्कार अद्भुत भरपूर होतात, काही शंका नाही. काही ठिकाणी 6-6 वर्षाच्या अशा गाठी अटकलेल्या होत्या, अटकलेल्या गायब झालेल्या. म्हणजे मी कधी त्याच्यावर मोठमोठ्या गोष्टी केलेल्या नाही, कारण ते स्वतःच्या असे सांगितलं देवाच्या. काही त्यांच्या पास्टरांची मुलं जे प्रार्थना चालवतात त्यांची मुलं मरायची. तर त्यांनी पाठवलं इकडे, आलं माझ्याकडे. मी आल्यानंतर त्यांना मी पहिलं प्रार्थनेला सांगितलेलं, म्हणजे तुम्ही प्रार्थना सगळे मिळून करत राहा. तसं झालं. त्यानंतर ते लोकांनी काय केलं, स्वतःच्या मर्जीने लागलं, ते अनुकरणात नाही. आता मी तुम्हाला कुठेतरी सल्ला देतो, तो सल्ला ठेवा. आता मला देव मला सल्ला देतो, मी देवाकडे बसून मी सांगितलं मला सल्ला घेत नाही. सल्ला पूर्ण आपल्याला आत्मपरिषद करायचं. तर त्यांची मुलं म्हणायची. मग त्यांनी मला सांगितलं असं असं होतं, बरं काय नाही, तुम्ही इलेक्ट्रिक मध्ये बसा, प्रभाशी करा. आणि मुलं जगली सगळी आणि वाचली, नाही तर सगळी 2 ते 3 मुलं गेली. तर असं आहे आजपर्यंत ती मुलं जिंकली. कारण बघा, कधी कधी अशा गोष्टी असतात ना, कोणतरी एक मेन लीडर असतो. लीडर असा असला पाहिजे की स्वार्थ नाही पाहिजे. तर अशा घटना आहेत भरपूर मोठे अद्भुत चमत्कार. पण मी जेवढ्या लोकांचं चांगलं केलं ना, पण जुदाच्या आत्मे सगळ्यामध्ये गेलो. विश्वास घेतच राहिला, कोणी कृतज्ञ राहिला नाही. माझं मत आहे असं आहे की तुम्ही माझ्याशी नफरत करा, पण देवाशी नफरत करा. जर तुम्हाला कदाचित माझ्यापासून, बोलण्यापासून, विचारापासून कदाचित तुमच्या मनात डाऊटफुल काय होते, तर तुम्ही कदाचित माझ्याशी, मी तर बोलायला बोलतच नाही ना, मला आवडत नाही कोणाशी बोलपाशी. काही लोक थोडं आले थोडेफार भेटायला तर बोल मुश्किल आहे. त्याला सांगतो मी प्रार्थनेमध्ये राहा, मग बस, बाकी काही. कारण मला माहिती आहे तुम्ही माझा सल्ला घ्यायला माझ्याकडे राहणार, देवाकडे राहणार, तर देव मला चपाट्याने. अगदी तर एक पहिला मुद्दा आहे. म्हणून आपल्याला शिकताना वचनाचं पालन. किती गोष्टी घडली आज, किती लोकांचे एवढे चमत्कार झाले, पण मी इकडे घडवतो तर दुसरा येतो आणि उचलून बाहेर. तर तुम्हाला बुद्धी ज्ञान दिले ना, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतः विचार करायचा. कारण माझे फायदे जर इकडे होते, मी नुकसानात कशाला जाऊ, इकडून मला काय मिळेल. म्हणून प्रार्थनेमध्ये जास्त वेळ घालवा आणि त्यानंतर तुमचं जीवन. येशूने पण ते सांगितलं शिष्यानं, पित्याने देव केलेले देणगी मिळेपर्यंत या शहरात राहा, मग तिकडेच राहा. जर तुम्हाला दान नाही मिळत तत्पर्यंत शिकत जा. 1ली ते 10वी पर्यंत पास नाही होत तत्पर्यंत तिकडेच राहा. मग 10वीचा रिझल्ट झाल्यानंतर घरी जा, कॉलेजला जा, कुठेतरी जा, मग काय पण करा चालेल. हा प्रश्न आहे. जर इथून जर तुम्हाला प्रभूच्या वचनाचं पालन केलेलं, जे परमिशन नाही जाऊ शकत, सगळ्यांना दाखले दिला. म्हणून त्यांनी काय सांगितलं मध्ये 28-19 वचन मध्ये, पिताच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बप्तिस्मा, ज्या आज्ञा नियम विधी दिले ते पाळायचे. नजले सांगितली मरियम आता देव आहे म्हणून. ती एक आदर्श आई. मुलांना आईचा सपोर्ट असतो जास्त, बापाचं नाही. मग आई बापाकडे पाठवतो. येशू ख्रिस्तानी योहान मध्ये बघा काय केलेलं, 2रा अध्याय. मरियमने काय सांगितलं, तो सांगतो ते कर. तिला काय सांगितलं, बाई तुझा माझा. ती शिक्षका होती म्हणून तिला सांगितलं. पण जरी तिने बोललं तेच केलं ना. योहान मध्ये 19:25-26 वचनामध्ये तेच सांगितलं. काय सांगितलं तिकडे, ही पहा बाई, ही पहा तुझी मुलं. सांगितलं पहा ही तुमची आई. म्हणजे एका बाजूची शिक्षका होती, एका बाजूची लोकांची आई पण. तर आम्हाला नफरत, द्वेष, सेवा करणं हे देवाविरुद्ध आहे. प्रकटीकरण 12:12, प्रकटीकरण 13 या गोष्टी फार महत्वाच्या. 13-18 मध्ये दिले आपलेच काम 666 आकडा येईल. तेव्हा तो आकडा तुम्हाला काढता आला पाहिजे ना. जर आकडा जरूर राहिला तर तुमचा आकडा राहिला वाकडा, बरोबर. मग तुमचं जीवन बरबाद करेल. तर आपण छोटेसे एक प्रार्थना घेऊया, देवाबरोबर कसं राहावं म्हणून हे शिक्षण आपल्याला मिळावं. जसा कुष्ठरोगाने जसा विश्वास धरला, प्रभू आपली इच्छा असते तर मला शुद्ध करायला आपण सगळं आहे, तसं प्रभूला सांगा आमची इच्छा नाही तर तुमच्या इच्छेप्रमाणे आमचं जीवन आणि तुमच्या इच्छेप्रमाणे आमचे मार्ग, तुमच्या इच्छेप्रमाणे आमचं कार्य आणि तुमच्या इच्छेप्रमाणे आमचं जीवन असू दे. जे काय प्रभू आहे ते तुमच्या इच्छेप्रमाणे सर्व म्हणजे लोक आमदार सरपंच सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन.